त्यांनी कोणी लक्ष देत नाही. मुंबईच्या दादर मार्केट परिसरात भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी केलेल्या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या आंदोलनात दरम्यान वापरण्यात आलेल्या एका रुग्णवाहिकेमुळे आता नवीन कायदेशीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दादर मार्केटमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्केटच्या गर्दीतून सायरन वाजवत एक रुग्णवाहिका जाताना दिसतीये. सुरुवातीलाही एखादी आपत्कालीन परिस्थिती असावी असं वाटत असतानाच या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिकेच्या आत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसल्याचा दावा आता काही स्तरातून केला जातोय. या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या नियमावलीबाबत चर्चा सुरू झाल्यात. मात्र आपत्कालीन परिस्थिती नसताना रुग्णवाहिकेचा आणि त्यावरील सायरनचा वापर आंदोलनासाठी करणं हे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर की बेकायदेशीर हे पुढे ठरेलच. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आणि प्रशासकीय स्पष्टीकरण समोर आलेलं दिसत नाही. मात्र सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे दादर परिसरात हे आंदोलन आणि त्यातील रुग्णवाहिकेचा वापर आता वादाच्या भोवऱ्यात निश्चितच सापडलाय. आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी अक्षता तेंडुलकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षताताई, खूप खूप स्वागत तुमचं न्यूज प्लॅनेटमध्ये. मात्र एका वेगळ्या अँगलनं मला आता तुमच्याशी या संदर्भातली चर्चा करायची आहे. मुंबई असेल किंवा MMR रिजन असेल, महाराष्ट्रातलं मालेगाव असेल किंवा इतर वेगवेगळी ठिकाणं, अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा केला जातोय, आरोप केला जाताना दिसतोय. मुंबई किंवा आसपासच्या परिसरामध्ये तर थेट पथारी पसरून त्या ठिकाणी एखादा व्यवसाय करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि तेच दाखवून देण्याचा तुमचा हा प्रयत्न होता. तुमचा अनुभव काय सांगतोय? मुंबई असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत? सर्वप्रथम मी चॅनेलला धन्यवाद करते की तुम्ही हा विषय हाती घेतलात आज. आम्ही 2020 पासून सातत्याने आम्ही BMC आणि पोलिसांना सांगतोय की अचानकपणे दादर सारखं हिंदू बहुल एरियामध्ये मुसलमानांच्या संख्या वाढलेली आहेत आणि खास करून तरुण मुस्लिम आणि वेस्ट बेंगाल आणि झारखंड मधील म्हणजे मालदा, मुर्शिदाबाद आणि काही जे म्हणतात ना आपण बिहारला लागून जे डिस्ट्रिक्ट आहेत झारखंडचे, जिथे मुस्लिम बहुल डिस्ट्रिक्ट आपण म्हणतो, तिकडचे जे फेरीवाले दादरमध्ये अचानक वाढले आणि त्याच्या मागे जे कोण होते 0 नंबर आपण म्हणतो, ज्यांना हे सगळे सिस्टमच्या माहिती आहे. 0 नंबर म्हणजे BMC आणि हॉकर्सच्या मध्ये असा एक सिस्टम आहे. ते हफ्ते वसुली करतात आणि सिस्टम कसा म्हणजे म्हणतात ना मुसलमान फेरीवाल्यांना कसा बसवता येईल हे सिस्टम लावण्याच्या मागे असतात. ह्यांना आपण मारला होता तेव्हापासून हे आपला प्रवास सुरू आहे. आणि आता मला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींवर अभिमान आहे आणि आपले जे नवनिर्वाचित महापौर आहेत ऋतुताई, त्यांच्याबद्दल पण अभिमान आहे की त्यांनी पहिल्या दिवशीच म्हटलं की आम्ही बांगलादेशी मुसलमान हॉकर्सच्या विरोधात, अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आम्ही ऍक्शन घेणार आहोत. आणि हे सिस्टमॅटिकली आम्ही म्हणतो लँड जिहादचा एक पार्ट आहे. बघताना दिसताना आपल्याला असं वाटतं फेरीवाल्यांचे विषय, खरं म्हणजे फक्त फेरीवाले, अनधिकृत फेरीवाल्यांचे विषय नाहीये. ह्याच्या मागे खूप मोठं एक प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये मुंबईचे रस्ते हॉकर्सच्या मार्फत लँड जिहादचे एक पार्ट आहे. ह्याच्या मागे नंतर SRA मध्ये घुसतायत हे फेरीवाले जे बांगलादेशी आहेत, SRA मध्ये घुसतायत. अनधिकृत त्यांच्या नुसतं फेरीवाले आपण म्हणत नाही, अनधिकृत SRA मध्ये पण हे लोक घुसलेत. तर ह्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करण्याची गरज आहे. बरोबर आहे अक्षताजी. साठी आम्ही अँब्युलन्सचा वापर करून आपल्या प्रशासनाला दाखवायचं होतं की दादरकर किती रोज हे किती प्रॉब्लेम्सला आपण फेस करतो हे दाखवायचं होतं, बस बाकी काही. बरोबर आहे अक्षताजी, तुम्ही एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जरी व्हायरल झालेला असता तरी त्यामागचा हेतू तुमचा निश्चित चांगला होता आणि स्पष्ट होता. एक गोष्ट निश्चित आहे अक्षताजी की तुम्ही बांगलादेशी आणि घुसखोर कशा प्रकारे सगळीकडे हातपाय पसरताना दिसतात याचा रियालिटी चेक केलेला होता. उद्या सकाळी तुमच्याच सोबतीनं आमच्या प्रतिनिधी तुमच्या सोबत असतील आणि दादर परिसरामध्ये कुठे कुठे या सगळ्या घटना घडतायत त्या संदर्भातला रियालिटी चेक आपण अवघ्या महाराष्ट्राला दाखवणार आहोत. एवढंच नव्हे, मालेगाव असेल, ठाणे असेल, इतरही वेगवेगळ्या परिसरांमध्ये जर बांगलादेशी घुसखोर असतील तर महाराष्ट्र बांगलादेशी मुक्त करण्याचा मोठा निर्णय आपण सोबतीनं घेऊयात. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि तुमचं मत या ठिकाणी मांडलं आणि रियालिटी चेक उद्यापासून आपण करणार आहोतच. धन्यवाद. इतरही